सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव खरंच खूप सुंदर आहे। प्रत्येक भक्ताला स्वामींच्या सेवेविषयी पडलेले प्रश्न, त्यांच्या आयुष्यातील दुःख हे सर्व काही तुम्हाला या अनुभवातून मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी एकच म्हणू इच्छिते, मला न माय न बाप बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हा विन प्रार्थू कुणाला। या वाक्यांची प्रचिती देणारा आजचा माझा अनुभव आहे। माझ्या आयुष्यामध्ये मला कोणीही साथ दिली नाही जेवढी साथ माझ्या स्वामींनी दिली। स्वामींनी खूप परीक्षा बघितल्या, प्रचंड 4 वर्ष अक्षरशः स्वामींनी खूप परीक्षा बघितल्या, पण मी खचली नाही आणि स्वामींवरचा विश्वास हा कमी होऊ दिला नाही। मी स्वामी सेवा करतच राहिले। कितीही परीक्षा घेऊ द्या स्वामींनी, तरी मी स्वामींना कधीच सोडले नाही। स्वामी भक्तांनो, खूप अडचणी होत्या माझ्या आयुष्यात। इतक्या अडचणी कुणाच्याच वाटेला येऊ नये असं मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। ज्या माझ्या ताई असतील, त्यांच्या आयुष्यात असे प्रॉब्लेम असतील, त्यांना एकच सांगू इच्छिते, तुम्ही फक्त अंतःकरणापासून स्वामींची सेवा करत राहा आणि आपले कर्म चांगले ठेवा। एक दिवस तुमच्या आयुष्यात देखील माझ्यासारखा सोन्याचा दिवस नक्की स्वामी महाराज उगवतील। स्वामी भक्तांनो, मी गेल्या 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आले। मी स्वामींच्या सेवेत कशी आले तर मला एकच मुलगा आहे आणि माझे मिस्टर आणि मी असं आमचं छोटंसं कुटुंब आहे। आम्ही रेडनी राहतो। मी लातूर येथील रहिवासी आहे। स्वामी भक्तांनो, माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करत होते। इतकी ड्रिंक करायचे ना की मला त्यांचं म्हणजे खूप वाईट वाटायचं, कारण लोक आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायचे। समाजामध्ये जो व्यक्ती ड्रिंक करतो त्याच्या कुटुंबाला देखील मानसन्मान मिळत नाही, त्यांच्याकडे खूप वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं। आमच्या सोसायटीमध्ये जेव्हा माझे मिस्टर यायचे त्यावेळेस मला खूप असं लाजल्यासारखं वाटायचं, खूप वाईट वाटायचं, पण काय करणार, विलाज नसते। मी कुणासोबत शक्यतो बोलतच नव्हती, कारण मला बोलण्याची हिंमतच होत नव्हती, कारण लोक मागे खूप कुजबूज करायच्या बायका। मी मिस्टरांना खूप समजून सांगायचे की तुम्ही असं करू नका, तुमच्याशिवाय आम्हाला कुणाचाही आधार नाही, तुम्हाला जर काही झालं तर काय करायचं। माझे मिस्टर रेल्वेमध्ये कामाला होते। ते जर ड्रिंक घेतली, तिथे जर काही झालं तर खूप काळजी लागून लायची। जोपर्यंत मिस्टर घरी येत नाही तोपर्यंत माझा जीव खूप धकधक करायचा। त्यांची ही दारू सोडण्यासाठी मी महाराजांकडे आली होती, महाराजांच्या चरणाची दास झाली होती, स्वामींकडे खूप भीक मागत होती की त्यांची दारू सुटावी। त्यासाठी मी गुरुचरित्र पारायण केले, स्वामींचे 108 स्वामीचरित्राचे पारायण केले, पण काही अनुभव नाही। आणखी त्यांचं वागणं हे बदलत चाललं होतं। ते पूर्णपणे दारूच्या आहारी गेले होते। जर ते दारू पिले नाही तर त्यांच्या अंगामध्ये एक वेगळा संचार व्हायचा, त्यांना खूप थरथर काप व्हायचा। त्यांनीही खूप प्रयत्न केले दारू सोडण्यासाठी, कारण ते मनाने खूप चांगले आहेत, त्यांची इच्छा नव्हती, पण त्यांचं शरीर त्यांना साथ देत नव्हतं। ते दारू सोडायला गेले की त्यांच्या शरीराचा पूर्णपणे लटलट काप व्हायचा। अक्षरशः 2-3 वेळेस त्यांना ॲडमिट देखील करावं लागलं होतं। एकदा तर ते ICU मध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत। इतकी भयानक कंडिशन त्यांची व्हायची। त्यामुळे मलाही वाटायचं की प्यायनं का जाईना, पण ते थोडीसं लिमिटमध्ये असल्यावर काही वाटत नाही, पण लिमिटच्या बाहेर नको असं वाटायचं। मग मी हे पारायण वगैरे केले, पण काहीच अनुभव नाही, आणखी प्रमाण वाढत चाललं होतं। म्हणून मी सहज म्हणजे स्वामींना बोलले की मी तुमचे दर पौर्णिमेला मी अक्कलकोटला येईल म्हटलं, फक्त त्यांची दारू सोडवा। मग आम्ही दोघंही अक्कलकोटला जाऊ लागलो। आम्ही गेलो 10 महिने माझ्या मिस्टरांनी दारू घेतली नाही। प्रचंड त्रास झाला त्यांना, खूप म्हणजे खूप त्रास होत होता। दारू न पिल्यामुळे खूप त्रास व्हायचा, पण ते सहन करत होते।
म्हणजे त्यांचं मन व्हायचं ते थोडीफार घ्यायचे, पण जास्त नाही कदाचित. असे रोज घ्यायचे तर एखाद्या आठवड्यातून एक दिवस ते घेत होते. असं प्रमाण कमी कमी होऊ लागलं होतं. आम्ही दर पौर्णिमेला अक्कलकोटला जायचो, दर्शन घ्यायचो आणि पुन्हा मागे येत होतो. असं आमचं चालू होतं. पण काय झालं, मध्यंतरी 2-3 महिने आमचा गॅप पडला. कामामुळे आम्हाला जाणं झालंच नाही. त्या 2-3 महिन्यामध्ये पुन्हा माझे मिस्टर दारूच्या खूप आहारी गेले. ते पुन्हा ड्रिंक जास्त प्रमाणामध्ये करू लागले. आणि मग मी स्वामींना म्हटलं की तुमच्याकडे मी आली नाही म्हणून तुम्ही माझी परीक्षा बघत आहात का? तुम्हीच आणणारे तुम्हीच आहात, करवणारे तुम्हीच आहात, माझ्या जीवनाचे करता करविता तुम्हीच आहात, माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुम्हीच घडवत आहात. तर मग का बरं माझी एवढी परीक्षा बघत आहात? तुम्ही कितीही परीक्षा बघा, काहीही करा, पण मी तुमच्यावरचा विश्वास कमी होऊ देणार नाही. कितीही संकट आणा, कितीही वादळ आणा, तुम्ही माझ्या पाठीशी आहात. तुम्ही म्हणतात ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मग मी घाबरणार नाही, असं मी स्वामींना ठामपणे सांगितलं. आणि मिस्टरांना म्हटलं की खूप दिवस झाले आपण गेलो नाही म्हणलं अक्कलकोटला, आता आपण जाऊन येऊया. पण त्या दिवशी त्यांना प्रचंड त्रास होत होता आणि मग त्यांनी जाताना ड्रिंक घेतली. मला म्हणजे खूप वाईट वाटत होतं आणि खूप रडू येत होतं. अक्षरशः प्रवासामध्ये मी रडत रडतच प्रवास केला. खूप मनामध्ये वाईट वाईट विचार येत होते. माझ्याच वाटेला असं का? मी चांगलंच करण्याचा प्रयत्न करत आहे, यांना का बरं कळत नाही? आपल्या मुलाला कोणाचा आधार नाही. स्वामी आणि तुम्ही एवढेच आमच्या जीवनात आहे. स्वामी, माझी परीक्षा बघू नका, मला आता सुख द्या, एवढीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते. म्हणजे माझी परिस्थिती हालाकीची आहे, भलेही माझ्या घरात अन्न नसू द्या, काही नसू द्या, पण तुम्ही सोबत राहा आणि यांची फक्त दारू सोडवा, एवढंच मी मागते, असं स्वामींना मी मनातल्या मनात स्वामींशी संवाद करत होती. मग आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो. अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर मिस्टरांना पुन्हा त्रास व्हायला लागला. तिथे गेल्यानंतर त्यांनी ड्रिंक घेतली, पुन्हा घेतल्यानंतर मग मला खूप म्हणजे वाईट वाटत होतं. आणि आम्ही जेव्हा अक्कलकोटेमध्ये पाऊल ठेवलं, त्यांनी ड्रिंक घेतली आणि मग मी अशी गप्प होती ना, गप्प. त्यावेळेस मिस्टर म्हटले, हे बघ, माझी पण इच्छा नाही घेण्याची. जर स्वामी जर खरंच असतील ना, तर त्यांनी माझी ही दारू सोडून दाखवावी. त्यांनी डायरेक्ट स्वामींना चॅलेंज केलं. आता स्वामींना असं बोलल्यानंतर मलाही वाटलं की आता स्वामी, ही माझी नाही तर आता तुमची परीक्षा सुरू झाली. मी स्वामींना म्हटलं, आता तुमची परीक्षा आहे, बघू तुम्ही काय करता ते. मग आम्ही दर्शनासाठी गेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि थोड्या वेळ बसलो. 1-1.5 तास बसल्यानंतर आम्ही पुन्हा जाण्यासाठी निघालो. आणि माझ्या घरी स्वामींचा फोटो वगैरे तर होताच, पण आमच्या शेजारींनी मला स्वामींचा फोटो घेऊन येण्यासाठी सांगितलं होतं, म्हणून मी तेथे स्वामींचा फोटो वगैरे खरेदी केला. आणि मग माझ्या मिस्टरांकडेच तो फोटो होता आणि मिस्टरांची दारू वगैरे पूर्णपणे उतरली होती. मग आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली होती. माझे मिस्टर घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही उठलो, त्यावेळेस मला असं वाटलं का आता रोजच्यासारखं मिस्टर बाहेर जातील आणि ड्रिंक करून पुन्हा येतील, असं मला वाटलं. पण उठल्यानंतर ते एकदम फ्रेश होते, त्यांना काहीही होत नव्हतं. त्यांचं मन तिकडे म्हणजे असं गेलंच नाही आणि त्यांना जो इतका भयंकर त्रास होत होता, तो त्रास काहीच झाला नाही. त्यानंतर मिस्टर म्हटले, आज मला काही एक होत नाही, मला जेवायला दे. जेव्हा ते असं म्हटले तेव्हा खूप आनंद झाला. म्हटलं, स्वामी, रोज असाच दिवस उगू द्या, आज सोन्याचा दिवस उगला असं वाटतं. तुम्हाला केलेलं चॅलेंज, तुमची परीक्षा तुम्हीच आता बघून घ्या, असं मी स्वामींना म्हटले. आणि त्या दिवसापासून स्वामी भक्तांनो, माझ्या मिस्टरांनी ड्रिंकला हात लावला नाही, त्यांची दारू पूर्णपणे सुटून गेली. स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये खरंच सुखाचा पाऊस वर्षाव केला. ज्या दिवशी एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिचे मिस्टर दारू सोडतात, तो खरंच खूप आनंदाचा दिवस असतो. ही ती स्त्री जाणू शकते जी स्त्री यामधून जात असते. खरंच स्वामी भक्तांनो, स्वामींची महिमा ही आगाध आहे. स्वामी कणाकणात वसलेले आहे, चराचरामध्ये आहे. फक्त त्यांचा सहवास आपल्याला जाणवला पाहिजे, त्यांना आपण जाणून घेतलं पाहिजे. खरे स्वामी ज्याला कळले ना, त्याला खरंच अनुभव येतो म्हणजे येतो. आज मी तुम्हाला सांगते की मला स्वामींची महिमा, स्वामींची प्रचिती सर्व काही कळालं आहे. जे काही आपल्यासोबत घडतं
ते आपल्या कर्मानुसार करतं. मागच्या जन्मी आपण काय केलं हे आपल्याला माहीत नसतं आणि ह्या जन्मात माहीत असून देखील आपल्याकडून खूप पापकर्म हे घडत असतात. न कळत चुकीने आपण कुणाचं मन दुखवतो, काही ना काही आपल्याकडून होतं. त्या कर्माची शिक्षा आपल्याला या दुःखातून आपल्याला मिळत असते. हे मला जाणवलं आणि म्हटलं, स्वामी खरंच तुम्ही धन्य आहात. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. मी आता तुम्हाला काही एक मागणार नाही. आणि स्वामी भक्तांनो, माझं जीवन तेव्हापासून खूप सुखमय झालं. माझे मिस्टरांची पूर्ण ड्रिंक सुटली. ते कामावर व्यवस्थित जातात. माझ्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही स्वामींनी पडू दिली नाही. भले कितीही गरीब परिस्थिती असू, पण आम्ही 2 वेळचं सुखाचं खातो आणि आरामात झोपतो. आम्ही डोकं टेकवल्याबरोबर आम्हाला सुखाची झोप लागते आणि सकाळी उठतो. हीच आमच्यावरती स्वामींची फार मोठी कृपा आहे असं मी समजते. स्वामी भक्तांनो, तुम्हीही अंतःकरणापासून स्वामींना हाक मारत जा. स्वामींची सेवा करा. त्यांच्यावरती दृढ विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुम्हाला देखील स्वामी महाराज असेच सुंदर अनुभव देवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.